राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पती पत्नी यांच्या संबंधाविषयी थोडंसं आतलं तुम्हाला सांगायचे. त्या स्टोरीचा भाग आहे. आणि चांगलं आणि वांगलं, चांगलं म्हणजे काय आणि वांगलं म्हणजे काय हे तुम्हाला त्यातून कळून येईल. वेळीच आवर न घातला, आता तुम्हाला माहिती आहे का, बाखरी नाही फिरवली करपणार, गोडा नाही चालवला तो थांबणार कुठंतरी. हा, त्याप्रमाणे ह्या संबंधातले, आणि हे इतकं पवित्र संबंध आहे तुम्हाला सांगतो की 18, 20, 22 वर्ष लग्न होईपर्यंत आई बापा सांभाळतात, सगळं होतंय. पण मरणाच्या क्षणापर्यंत त्या नवऱ्याला फक्त बायकोची साथ असते आणि बायकोला नवऱ्याची. म्हणजे ह्या संबंधाचा खोलपणा किती लक्षात घ्या. या आता नवीन निघालंय ना, चोकाचुकीचं सगळं 12 जणाखाली पडून लग्न करायचं, आणि त्याला 6 महिन्यात सोडून द्यायचं आणि पळून जायचं. हे विषय सोडून द्या तुम्ही. हा, कसं जगायचं, काय जगायचं आपापल्या म्हणणं. आणि यांना असं वाकडं तिकडं करायचं नाही. यांची डोकी अशी आहेत ना, बाई बी आणि गडी बी, यांनी पोरच काढायचे नाहीत माझ्या पद्धतीने. का? त्या लहान जीवाचं प्रचंड हाल होत्यात. त्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊन तो क्रिमिनल होऊ शकतो, गुन्हेगार होऊ शकतो उद्या. हा, लफडी जफडी करणारांनी पोरं काढायची नाहीत, ध्यानात ठेवा. स्टोरी आपलं वांग्याचं भरीत आणि भुसावळ जळगाव त्या साईडची केळी एक नंबर. हा, बागले बारी. आपल्या जळगावमधली स्टोरी आहे निमखेडाची. निमखेड बरं असू द्या. रुपाली आणि निवृत्ती ही 2 नावं आहेत नवरा बायकोची. असू द्या, तरी पण काय अडचण नाही. लग्न झालंय. बघा, विषय असा आहे की कुठल्याही बापाला वाटत नाही का पोरीचं वाटलं हवा. हा, त्यांनी लग्न करून दिलं व्यवस्थित, सगळं उडबस पाहुण्या रावळ्यांची, सगळं थोडं कर्ज का व्हायना पण फिटून जाईन. पोरीच्या लग्नाचं कर्ज राहत नाही, असा हिशोब आपल्या लोकांचा. आता ह्या जी निवृत्ती आहे, प्रत्येकाच्या चुका सुद्धा सांगतो मी ह्याच्यात. तुम्हाला सांगतो काय. बायको मिळाली, संसाराला सुरुवात झाली, साधारण 10-12 वर्षाचा प्रपंच झाला. त्याच्यात 2 मुलं, 1 मुलगी झाली. मुलगी सगळ्यात लहान, आणि 2 मुलं, 3 मुलं झाली. 3 मुलं झाल्यानंतर आता कसं आता लग्नाला 10-12 वर्ष झाली आहेत. मला सांगा, 12 वर्षाच्या संसारामध्ये बाईला नवरा कळत नाही का? 12 वर्ष काय थोडी झाली का? 14 वर्षांनी तर प्रभू श्रीरामाचा वनवास सुद्धा संपला होता. मग हे अन्न खात्यात का शेण खात्यात हे नवरा बायको? मला तुम्ही सांगा. 12 वर्ष एकत्र राहिल्यानंतर, संसार केल्यानंतर सोन्यासारखी 3 पोरं. त्या स्टेजला त्यांची जबाबदारी काय होती माहिती आहे का? आपली जी लेकरं आहेत यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवायचं, चांगलं बनवायचं. समाजात काय आणि का पोट भराय नुसतं त्याला जगणं म्हणत नाहीत. कुत्रं सुद्धा एक राऊंड मारून आलं तर कुठतंही शेळपाका खाऊन जगतच ना. त्याला कोण वाली आहे? कुठं गटारातलं पाणी पिणं. हा, जगणे हा विषय मात्र. माणूस आला ना, तुम्ही डोकं चालवलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, काही व्यवसाय केला पाहिजे, काही आपल्या घरात. आणि एका इन्कमवर अवलंबून राहायचं नाही. ध्यानात ठेवा, इथून पुढचा काळ भयानक आहे. तुम्हाला असं तुरुंगात टाकल्यासारखं जगण्यास भाग पडलं जाईल. जी वस्तू खायची ती प्रचंड महाग होणार आहे. दुप्पट रेट म्हणलं तरी व्हायला बसल्यात. त्या पट्टीत तुमचं इन्कम वाढणार नाही. ध्यानात ठेवा. स्ट्रेस खाली जनता आत्ताची परिस्थिती, दबाव आहे. हादर एखाद्याशी फुटला ना, नेपाळ पॅटर्न जाऊ द्या मरू द्या. हे नवरा बायको 3 मुलांच्या नंतर मुलांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून यांनी डोकं काय लावलं माहिती आहे का? सुरुवात ह्या निवृत्तीपासून झाली. आणि त्या आगीला अजून बाडखायचं काम बायको करत असं. ह्या निवृत्तीने काय केलं, त्याला त्याच्या बायकोचा संशय यायला लागला. एखाद्या पुरुषाला संशय येतो याच्या पाठीमागचं सरळ सरळ कारण असतं. तिची रोजचे ज्या हालचाली आहेत, फोन काय करते, काय कुठल्या कामाकडे किती लक्ष आहे, घरात किती लक्ष आहे, बाहेर लक्ष जास्त आहे का, फोनवर बोलते असतात. मग प्रपंचावरचं मन उठल्यासारखं असं ते असं. म्हणजे कसं की दूर जिथं जाळ आहे तिथं दूर असतं. ध्यानात ठेवा. ते शिवाय पादल्याशिवाय वास येतो का माणसाला? कोणतरी पादलंच ना, असा विषय. त्या निवृत्तीला यायला लागला संशय बायकोचा. तुझं काय कुठं बाहेर आहे का? तुझं संसारावर लक्ष नाही, हे नाही. आणि आता नवरा बायको आहेत, बांड्याला बांड लागतंच. अशी त्यांचं थोडं कचका कोचकी. म्हणजे थोडक्यात आपण थोडं काढ 3-4 शब्द बोलायचं, ह्याने शब्द. अशी सुरुवात झाली प्रपंचाची. ही सुरुवात ही मोठा
वात पेटवण्याचं काम असतं बघा, किरकिर घरात नसू नये. ह्याचं पुढं जाऊन असा स्फोट झाला ना, वात बॉम्ब फुटला ना एकदा, वाटोळ सगळ्यातच. सुरुवात बघा अशीच झाली. याने बायको संशय घ्यायला सुरुवात केला. ते सारखं संशय घेतल्यामुळं तिच्या डोक्यावरून गेलं. मग त्यांचा बाईला, संसारात रमणाऱ्या बाईला एक मार्ग लय सोपा असतो तुम्हाला सांगतो. बाचकं बोचकं घ्यायचं, लिक्विड घ्यायचं, चालल्या माहेराला. पर्याय तो कायम शिल्लक असतो डोक्यात. हा बस आईचं तिकडून असतं, बघ बाई जमतंय का, नाही तर आपल्याला काही गरज नाही भाऊ, आपण याला सोडून देऊन दुसरा करू, तुला मी आहे ना, दुनिया आहे ना, तिकडून असं जाळ टाकायचं, पेट्रोल टाकायचं काम चालू असतं. हिला अजून हुरूप चढतो. मग तर तुझ्या माझं काय नडलं नाही, असं नाही तसं लाखलं पुढे. हा लोकांना झालं जगायचं सुद्धा कळाना. तिने एक पोरग घेतलं, बॅग घेतली की गाठलं माहेर. आता ह्याला वाटलं जाऊन द्या, मध्यस्थ घालू आणि मिटिंग टाकू, थोडं 2 पावलं मी मागं सरकन, 2 पावलं तू मागं सर, आणता येईन नांदायला. 2 लेकरं आणि हा जगायचं काय, कोण कोणा मागं मरत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या घरातला व्यक्ती कोण मेला ना, घरी येऊन माणूस जेवतोच ना, भले अर्धी खाईन पण खातोच ना. तसंच असतं. गेली महिना 2 महिने ते आईबापाकडे राहिली. नंतर आईबापाची इथून सुद्धा ती गायब झाली. नवऱ्याचं लक्ष होतं. आईला म्हणलं ही रुपी गेली कुठं, म्हणले आम्हालाच माहित नाही. अवघड आहे. मला ही सोपं नाही म्हणलं, ही असं माणूस जर गायब होत असेल पोरासकट, त्या बारक्या मुलीसकट, म्हणले पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे याची. त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला ह्या नवऱ्याने जाऊन त्या बायको मिसिंगची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. तिचा काय नंबरचा स्विच ऑफ, सगळं स्विच ऑफ, बाई बेपत्ता. 2-3 महिन्यांनी भाई परत माहेरी हजर, सासर नाही बरं का, माहेरी. हा लगेच गेला, बायको आली, म्हणलं काय भानगड झाली, कुठे गेली ती, काय भानगड. परत पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. बा पोलिसांचं सुद्धा असं आहे, तुम्हाला सांगतो, पोलिसांना, तुम्हाला आमच्यापेक्षा पोलिसांना कायदा जास्त कळतो, ध्यानात ठेवा. ते कुठं बी नको ते बिगर चुंबडीचं डोकं देत नाही पोलीस. जे कायद्यान रूप आहे ना त्याचं, आणि पोलिसांना चांगलं माहिती आहे बायांना कायदा जास्त आहे. ती तिथे राहू शकते, ती तिच्या परस्पर जाऊ शकते, काय मनोरुग्ण नाही, काय नाही, काय नाही, आणि ती येऊ शकते कायदेशीर. हे तुमचं आमचं झालं. मी लग्न केलं, 2000 माणसं जेवून गेल्या, तर ती माझी बायको आहे. कायदा, कायदा महत्वाचा. हा तू इथून पुढं प्रत्येक लग्न करणारी चपात्यान भाजी यायला पाहिजे, त्याला भात शिजवता यायला पाहिजे. कधी तुमच्या तो टायमिंग सांगता येत नाही. हा कायदा. आता घेतले बोलून समोरासमोर आई बाप. ती पोलिसांनी विचारलं, बाबा रुपाबाई तुम्ही कुठे गेला होता 2 महिने, सांगून गेला नाही, फोन स्विच ऑफ, काय भानगडे, तक्रार आली आमच्याकडे असं तसं. म्हणले मला मानसिक त्रास झाला होता, मला टेन्शन आलं होतं, म्हणून मी देवाच्या दारात जाऊन राहिले होते. तिथं अन्न फुकट मिळतं, झोपण्याची व्यवस्था असते, तिथे मी म्हणले कुठे होते, म्हणले शिर्डी संस्था, शिर्डीला साईबाबाची इथं होते. आता साईबाबाच्या शिर्डीमध्ये सगळी सोय, 2 टाइम जेवायला मिळते, फुकट राहायला मिळते, सगळं ओके. बरं बरं ठीक आहे. आता तुमची काय इच्छा आहे, नवऱ्याला विचार तुझी काय इच्छा आहे. साहेब मला 2 लेकरं, मी एकटा हाताने भाकरी करून खातोय, कशी असून द्या, मला माझी बायको आहे, फक्त आमचा किरकोळ वाद होता, मला सच्याबद्दल संशय होता, मी याला नांदवायची तयारी आहे, माझं लेकरू आहे, मला ती मुलगी माझी, असं तसं. आता शेवटी बापाचं होत आहे. आता ह्या ठिकाणी बाप चुकत नाही बरं का. हा काही होऊन द्या, पण आपल्या चुलीतलं लाकूड आपल्याच चुलीत जळलं पाहिजे, हे विचाराचा माणूस पटला आपल्याला. आई बापाचा काय संबंध नाही. पोलिसांनी सांगितलं तुला नांदायला जायचे का, हा म्हणले मला नांदायला जायचे. पोलिसांनी त्यांची रवानगी केली, कायद्याने त्याचं काम चोख केलं. आल्या परत नांदायला आल्यावर पहिले 1-2-3 महिने 4 महिन्याचा कालावधी गेला, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. पण 12 वर्ष 14 वर्ष संसार केला, ह्यांना एकमेकाची पूर्ण माहिती देण्यात ठेवा. 2-3 महिने गेल्यानंतर तिच्या काही संशयास्पद फोन करणं, हे करणं, दुर्लक्ष, यांची परत किचकिच चालू झाली. परत किरकिर चालू. परत त्यांनी बोचकं उचललं, पोरगी उचलली की परत माहेर आला. आईला म्हणलं ह्या अवघड जे भाऊ, लोक काय म्हणते, ही बाई 6 महिन्यांनी रात्री येते, 2 महिने रात्री, 4 महिने बाहेर, आणि आपल्याकडे तशी आहेत शेजारी पाजारी नातेवाईक की फक्त एखाद्याचं वांग कसं वाचलं ना, ते अजून कसं वाचायचं, चर्चा करायची, अशी लय येत. यांच्यासाठी
यांचं हसू होऊ नये म्हणून तरी नीट राहा दादा हो. हा, ही लय अवघड आहे दुनियाच. तुम्ही या जगात जगावा असंच बऱ्याच लोकांना वाटत नाही. हा, तुम्ही तोंडासून गेले पाहिजेत आणि तुमचं बॅनर लागला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली, आणि तिकडे काहीतरी वास आला पाहिजे, बुंदी पाहिजे, शिरा पाहिजे 13व्याचा. ते अशी कास काटून खाणारी अशी सुद्धा लोक आहेत. तुम्हाला सांगतो, यांना दारात आली तर तांब्याभर पाणी सुद्धा देऊ नका. जेवण तर आमचा विषय झाला. नीच वृत्तीचे लोक निघाले आता बरेच. हा, लोकांचं वांग वाचणारी. हा, यांना त्यांची पायरी जागा दाखवून द्या. रस्त्यावरून फिरणाऱ्या कुत्र्याला बाखर टाकायला तुम्हाला ह्या लोकांना जवळ बोलवायचं नाही. हा, तुझी तुमच्या जळत्यात आणि जी तुमच्या वाईटावेत. लय तरस करायला तर मला सांगा. हा, ते तुम्हाला बागाला मुखल घेऊन जातो, कार्यक्रम राबवतो. हा, असं जाऊन द्या मरते. आता इथं काय झालंय बघा, 3 वेळा हा प्रकार घडला. गडीवर माहेर आला, माहेरून बेपत्ता, गडीभर इकडं नांदायला, व महिना 2 महिना. आईने ह्याने त्या निवृत्तीने विचार केला. लोक काही विचार करत असते बाबा. आणि बायको इथं असल्यावर मला कोण विचारत नाही, जोडीदार बिडीदार काय रे, बरं चाललंय का, नातेवाईक बरं चाललंय का, आता राहते का व्यवस्थित आमकं. पण बायको नसली होय रे, दिसत नाही ती. आता काय सांगता त्यांना, काय अडचण आहे का, काय प्रॉब्लेम आहे का. ह्यात अशी बी काही असत्यात, अरे त्याच्याने तिचं भागतच नसन त्याच्यामुळे पळून जात असं. असलं वाक्य काना पडलं गडीले खसतो बरं का. हा, ध्यानात ठेवा. कुणी पुरुषाच्या पुरुषत्वावर कुणी ऑब्जेक्शन नाही घ्यायचं कधी. त्याची तळपायच्या मस्तकाला जाते मग. बाकी तुम्ही काहीही म्हणा त्याला. हा, गाड्याला किती वाट म्हणा, पण त्याच्या पुरुषत्वावर कुणी बोलायचं नाही समाजात. हा, नाही तर ती बाकडी ती तुमचा सुद्धा काटा काढाय बसली. इतके लोक सर्किट निघाल्यात आता. हा, ते म्हणले आईला काय करावं लोकांना ही थोडं. तर म्हणला 2 लेकरं आहेत, पोरगी माहिती ती बघू. आता परत आली ना तर लय सुखाने सांभाळतो बा. आणि ती पोरगी त्याचं शिक्षणावर परिणाम होतोय. ती टेन्शनमध्येच आता येणंच आता काहीच बोलतच नाही, तुझ्या म्हणणे काही कर बा असं त्याच्या मनात चाललं होतं विचार. परत काही काळ निघून गेला. आल्या परत माघारी. माहेरात नव्हत्या त्या, बाहेरातून बेपत्ता व्हायच्या आणि स्विच ऑफ करायच्या. लय विचित्र डोकी आहेत महाराष्ट्रात, तुम्हाला नाही माहिती. ते आले, आयला मला बायको आलेलं कळलंय आता. काय का करून ये ना बा, पण तू चल घरी आता. हा गेला. म्हणले 1-2 दिवस आली ना, आज परत नाही तिथं. बरोबर 2 दिवस आलं म्हणलं काय करावं आता बा. परत गेली का म्हणलं, हा परत गेली. परत माघारी यायला निघाला. त्याला त्याची बायको पुरी सकट एका मोटरसायकलवर दिसली जाताना. बघा ह्याला म्हणतात नियती. हा, फांदी मोडायला आणि कावळा बसायला एक गाठ म्हणतो ती अशी. आता आईला माझी बायको लोकांच्या गाडी. त्यांनी पटकून मोटरसायकल त्यांच्या मागे लावली. हा, थोडी गर्दीतून बाजूला झाली. ए थांब थांब थांब, ए थांब तू गाडी थांब. ती पुढचंची होतं का. हा, आता ती कसं असतं माहितीये का, चमडी के दिवाने लोकांची बायको जवळ ठेवतोय, पण त्याच्या आत्म्याला माहितीये की आपलं नाव ठोके करायचे. आपण फुकटेच आहेत, आपण फक्त हुंगणार आहेत. हा, तिला ती उद्या आजारी पडली तर तिची सेवा करायला कुठं यजाबेजाने बघू नवराच पैसे आणून देणार आहे. आणि ही बाईला अक्कल नाही. नवराच शेवटी. पण ठोकेकर काय करीन, जोपर्यंत चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही, जोपर्यंत तिच्या कातड्याचा रंग उतरत नाही, जोपर्यंत ती दिखणी दिसती तोवरच तुमची किंमत आहे तिथं. आणि टाईम उगवलेला मग ते कोणाचा थांबलेला नाही. ती एकदा तिचा मग किती पावडर लावून लिपस्टिक लावून सुरकुत्या जाखत नाही. एकदा हा उगवतो वर येतो माथ्यावर आणि कलतो का नाही. तिचे जवानी तिचं सौंदर्य एकदा कलाला लागलं ना 3 नंतर, दुपारच्या 3 नंतर तसा प्रकार दिवसासारखा. कोणी ठोकेकर जगातला मोकळा नाही सांभाळाय कोणाला. हा, लगेच हुसकून त्यात. त्याला काय दुसरी ती ठोकेकर संघटनेचा अध्यक्ष आहे. ह्याने बघितली, हा बघा त्याला म्हणलं हिचा नवरा आहे का काय. त्याला लगेच कळलं. सोशल मीडिया फोन त्याला सगळ्याला फोन. आयला ही थांबून खटाखट कार्यक्रम करायला बसले आपला. 24 वार तरुण ठार पेपरला बातमी यायला बसल्यात. त्यांनी मला तू उतर बर पटकून मला उतरवली. ती त्याची बायको अशी गाडी पळवली. मला मेल तुझ्या हरकत दडकून मारायला बरं, पण गेल्या ताडक्याचा ती गेलं. पण तो तरुण याने ओळखला होता आणि त्यांच्या नातेवाईकापैकीच एक होता. स्वतंत्र भारताची स्वतंत्र नारी लगेच पुढच्या युद्धासाठी तयार. त्याला काय तोंड असं त्यांच्याकडे. मी दवाखान्यात चालले होते, पुरील ताप आला होता.
माझा पिच्छा करायची काय गरज आहे असं तसं झाली बस. ती नवरा बायको येतात त्यांचं बाणा चालू झालं. नवरा बायकोच्या बाणातले लोक डोकं देत नाहीत. जाऊन दे सकाळच्या पारी बांधत्यान संध्याकाळी एकमेकाला खोंड्याची इच्छा झाली ती एकत्र होत्या म्हणून लोक गप असतात. हिने केली सुरुवात. पण हिथं सुद्धा नवऱ्याला मानलं पाहिजे. म्हणलं हे बघ मी तुला म्हणलंय का तू लॉजवर चालली किंवा कुठं म्हणलंय का तुला गेलते ना दवाखान्यात गेलते. तू काही कर पण तू अशी फिरण्यापेक्षा तू नांदायचं. आणि तुला काय म्हणलं ना तिच्या आईला 2 बापाचा तू चल भाऊ घरी. तिला जरा फिरून कटळा आला असन किंवा बऱ्याच दिवस तिला प्रियकराचं सुख असन ह्याची काय नवऱ्याचं म्हणली चला आता जायला पाहिजे. आल्या परत फिरून आता नांदायला आले. 6 महिने राहिली. आता काय लवकर गेली नाही. आईला नवऱ्याला वाटलं जमलं बा आता टेन्शन नाही. आता ही जातच नाही काय नाही. 19 मार्च हा दिवस उजाडला. 19 मार्च या दिवशी रात्रीचा त्याला कुठं कळलं म्हणा काय म्हणा कसं बी म्हणा. बायको काय गेली नव्हती. 5-6 महिने झालं मायाराला. म्हणलं आता माझं जुळलं आज माझा प्रपंच झाला मला जमला आता. 19 मार्च ह्या रोजी म्हणजे घटना 19 मार्च पण 18च्या रात्री आदल्या दिवशी त्याने चक्क 1:30-1:45च्या सुमारास दरवाजाजवळ तो ठोकेकर येताना पाहिला. नवरे दरवाजा उघडून परत सावध झाला तो पळून गेला. ह्याने विचार करायला सुरुवात केली आता मला कळलं ही बायको पळून का जात नाही बा माहेराला. आता पहिल्यासारखी गरज नाही. तळ ताणलेल्याकडे जाण्याऐवजी आता ताणलेला तळ्यापाशी येतोय. इकडून सपोर्ट आहे. मी झोपी गेल्यानंतर किंवा काय ह्यांचा जर असा तासभर नागारण कार्यक्रम चलत असन आता त्यांना काय पळून जायची गरज आहे. आईला म्हणला खायला माझं गायला त्याचं. आता अशा सिच्युएशन मध्ये संसार सापडला ना हे क्रॅक होऊन जातं फार. सरळ तिच्या पोर झोपलेली होती तिच्या खोलीत गेला. त्यो इथं आल्या होता आणि मी पाहिला तू किती दिवसापासून तुमचं चाललंय काय चाललंय असं तसं. त्याची ती बाचाबाची भांडणं चालू झाली भाऊ. म्हणला तू माझ्या आयुष्यात येऊन माझं इतकं आयुष्याचं वाटलं गेलं मी फक्त या 3 लेकराकडे बघून गप बसतोय. आता तू लायकीची नाही मला सांभाळायच्या आणि राहायच्या. बरं तू जाय ना बी तू घटस्फोट बी द्याय ना मला तुझं काय करावं म्या. त्या रागाया तड्या काय त्याचा बॅलन्स मेंटल बॅलन्स हल्ला तुम्हाला सांगतो. हा आणि तो हलू नाही द्यायचा कधी ध्यानात ठेवा. तो हल्ला त्यांनी अर्धी सिमेंटची इट पकडली ते नरडं दाबलं आणि तिच्या डोक्यात 2-4 ठोकं घातलं बाबा. आता कवट्याला गेला तळा ती लागली ताडफाड करायला रक्त लागलं वायाला. म्हणला बायको तर मिली काही होऊ द्या म्हणला. ह्या जीवनातून मुक्त झालो म्हणला मी आता. ही मारली ना का पळून जायचं नाही कारण कुठे पळून गेलं तरी पोलीस पकडणार ही त्याला माहित होतं. त्यापेक्षा आपणच पोलीस स्टेशनला जमा व्हावं. ज्या पोलीस स्टेशनला बायको जायची तक्रार होती त्याच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला ते हजर झाला. हजर म्हणजे पोलीस स्टेशन पुढं होतं आणि यायला लागला. म्हणजे किंवा आता आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचे. त्याच्या अचानक लक्षात आलं की आपला जो मोबाईल आहे ते आपण विसरलोय घरीच. परत ते माघारी घरी आला. मोबाईल विसरलाय म्हणून बरं का पोलीस स्टेशनला जायचं होतं त्याला. पण म्हणलं मोबाईल विसरलाय. मोबाईल आपल्याला कुठं वकील बघायला किंवा काही लोकांना सांगायला अटक केल्यानंतर त्याचा फायदा होईल बा. तो घरी आला तो बायको वळवळ हालचाल करत होती जेवत होती. ती बाई तशा परिस्थितीमध्ये रुपालीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केली असती चान्सेस होते जागायचे. आईला मला हिचा पिच्छा सुटता सुटाना म्हणलं तू अजून जिवंत आहे का काय. गेलं परत गिळा घेतला त्यांनी धार तिचं नरडं कापून टाकलं. लय बेकार दुनिया तुम्हाला बघा आता कसं चाललंय. ती गेली ती पोरगी एक रडत होती. ते रडणारी पोरगी आईकडे बघून काय नाही त्यांनी उचलली पोरांच्या पलीकडे टाकली. मोबाईल घेतला परत पोलीस स्टेशनला आला. मला साहेब असंच झाले. घटनेचं गांभीर्य बघून पोलिसांनी परत त्याला गाडीत घातला की अख्खी टीम लगेच घटनास्थळी. सगळा पंचनामा हे ते सगळं झालं. पहिल्यांदा त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचं बी कसं असतं की जास्तीत जास्त प्रयत्न हा जर जखमी असेल तो वाचला पाहिजे असा असतो. त्यांनी प्रयत्नाला पण ती खलास झाली ती तोपर्यंत PM वगैरे झालं. तिचा जो भाऊ होता त्या जयवंत नावाचा त्या जयवंतला पोलिसांनी सांगितलं असा विषय झालाय. त्यांनी आला रितसर माझ्या बहिणीची हत्या केली म्हणून तक्रार दाखल केली मेवण्याच्या विरुद्ध. असंच असतं. लय खुश होऊ नका. हजाराचं पेट्रोल घालिता सासरवडला जाता नवी कपडे घालिता बूट पॉलिश करिता तिथं गावरानच कोंबडी पाहिजे. चिकन मी खात नाही. बकऱ्याचंच पाहिजे बोकडाचंच पाहिजे.
तुमची बायको आहे तोपर्यंत सासरवाडी तुमची ध्यानात ठेवा. त्या बायकोला फक्त काटा टोचून द्या, ठेस लगेच सासरवाडीने तुमचा चावा घेतलाच समजा. हा, लय मटान खातो काय, हा जा बाय बापू, चलून द्यायचं, असंच असतं. हा, त्याच्यामुळं ते आहे ना तोपर्यंत घ्या बा कॅज्युअली, पण तुमची बायको सांभाळा बा. हा, ध्यानात ठेवा. तिला काय झालं ना, सासरवाडी नीट लावते, नीट रेसचा, ध्यानात ठेवा. ती भावाने तक्रार दिली तिच्या हत्या केली अमकं तमकं, ही कायद्याने ती नोंदवून घेतली, याला अटक झाली. आता ही घटना घडली, पण ह्या घटने पाठीमागचं मेन तुम्हाला कांडी सांगतो काय ती, मेन खचकी सांगतो, खटकी खटकी. ही एवढं लाथळ वाढूस्तवर ह्या स्टोरीवरून दिसतं असं. कायद्याच कसं असतं ते काही एवढं आधी पैसरत नाही, पण समाजात अशा घटना होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. त्या स्त्रीची शरीर संबंध ह्या दोघा नवरा बायकोचे असतात, शरीर संबंधात हा कमतरता होती का, कमी पडत होता का, हा लय प्रॉब्लेम मोठा आहे. बऱ्याच लोकांना 4 मिनिटं 3 मिनिटं 2 मिनिटाच्या ह्याच्या वर टिकत नाहीत. स्वतःची जी बिमारी आहे काय त्याच्यावर मात करा. असा व्यक्ती 2-3 मिनिटं टायमिंग असलेला कुठल्याही जगातल्या स्त्रीला तृप्त करू शकत नाही, जर तो फोर प्ले मध्ये तरबेज नसेल तर. हे रिअल फॅक्ट आहेत. आता आपल्यात गोत्र बघत्यात, आपल्यात वय बघत्यात, शिक्षण बघत्यात, पहिल्यांदा किती माल कमावतो बघत्यात, पण ती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का नाही हे कुणी बघत नाही. त्यांना ठेवा, लय ही जगच लय चित्र आहे. आणि ही कसं कसं लोकांना जागृत करा ही मला कळाना. माझे फार 70% तर डोक्याची गेलेलीच आहेत, पण राहिलेली जाणार आहेत लवकर. त्यांना ठेवा, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला असं किरकोळ मध्ये नका घेऊ. हे मला तुम्हाला आयुष्याचा प्रश्न असतो. लग्न करता वेळी एक तर आता मिळत नाही. आता तर परिस्थिती अशी आहे, कसली येऊन दे पण येऊन दे बा. आता कसली बी लोक रिस्क घ्यायला तयार आहेत, पण प्रपंच झाला पाहिजे. त्या बाईचं जर बागत नव्हतं तर त्या बाईनी त्याच्यापासून रितसर घटस्फोट गेला तर 3 लेकरांची जबाबदारी. नाही तर मग असं करा बा, लग्न झाले ना एक 6-7 वर्ष तुमचं जमतंय का बघा बा, पण पोरं जन्माला घालू नका. का भयंकर हालत आहेत त्या पोरांचं. नंतर बा तुम्ही चान्स घ्या एक मुलासाठी, असं करा. पण मूल झाल्यानंतर तर अजिबात बाईने घर सोडायचं नाही. आणि प्रपंच नवऱ्याने पण व्यसनाच्या आहारी जायचं नाही. प्रपंचच करून दाखवायचं, हे लय महत्वाचं आहे आजच्या जगात. हा, एक आदर्श जोडा म्हणून. आणि अनेक महिला मी स्वतः बघतोय, नवरा जर पेताळ असेल, इकडे तिकडे उंबले झेडत असन, त्याचं 4 कमी होत असन, तर एखाद्या फॅक्टरीमध्ये जवळपास तिथं महिला काम करतात, तिथं कामाला जाऊन प्रपंच चालवणाऱ्या महिला आहेत आज. खऱ्या सावित्रीच्या लेकी या, आणि भरपूर आहे संख्येने. काही बिघडल्या त्याबद्दल वाद नाही. ह्या केसमध्ये नवरा बायकोन एकत्र बसून डायलॉग त्यांचं जर बोलणं असतं ना एकमेक सगळ्या विषयावर, बायको आहे का कोणी, नवरा आहे का कोणी आपला, बस ही पोटाची भूक भागवणारे, स्वतःची भूक भागवणारे, एवढी मोठी किंमत आहे. त्यांना कळत नाही लोकांना. बायकोला असं किरकोळ समजतात काही, तुला काय कळतंय, तू का बस, तुला कळते नाही. ती जर पदर खोचला ना तिने, 3 जागेवर तुटून तुझी. तू समजू नको मला अंडाशे आहे म्हणून, अजिबात नाही. बाईला लय पावर द्या ना ठेवा सध्या कायद्यात. ती जर पोलिटिशियन मध्ये गेली तर मग तर चपला सुद्धा घालून देत नाहीत पोलीस, तसाच उचलतात बिगर चपलाचा. बेकार कामी. तुम्ही जरा न्यार घ्या भाऊ. प्रपंच हा झाला पाहिजे, वाकडे तिकडे काय झालं नाही पाहिजे. ह्या दोघांनी जर एकमेकाशी आपल्या संबंधाबद्दल जर चर्चा केली असती, त्याच्यात काहीतरी केलं असतं. काय होतं, तुम्ही जाता बुंदी खाऊन, मी जातो बुंदी खाऊन, लग्न लावून देतात. पण शेवटी कसा प्रपंच करता, हे 2 मनाचं मिलन जास्त गरजेचं आहे शरीराच्या मिलनापेक्षा. ते मनाने जर एकत्र आले ना, नवऱ्याला जर ताप आला तर बायको जेवत नाही. असं असलं पाहिजे. मनाने एकत्र आले ना, मग बाहेरचं काय सुचत नाही. पण मग आजकाल एकमेकाला दिले समाजासाठी नांदायचं, पोरांचं हाल. मग हे नाही लय टायमिंग देत ना, मग 10-15 मिनिटं चालणारा बघू, तिथं कशी मी तृप्त होते, मग त्याच्या नादी लागायचं, त्याच्या आहारी जायचं. हा स्वतःच्या हाताने शेकचिल्लीसारखा प्रकार, दगड आपल्याच पाया मारून घ्यायचा. आणि त्याचा शेवट काय, अत्यंत एकतर कोणतरी एक जण, अनेक बाया नवरं मारतात, नवरं बाया मारित्यात, कधी ठोकेकर मारतात, कधी ठोक्यावर कोणाला मारतोय. हे चालू आहे चक्र कलियुगात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी मनापासून इच्छा. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.